जय श्री कृष्ण सर्वांना। खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणार आहोत। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आजपासून आपण भगवद्गीतेतील तृतीय अध्याय सुरू करणार आहोत। त्या अध्यायास कर्मयोग हे नाव दिलेलं आहे इथे। आणि तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्रीरामांविषयी किंवा भगवान श्रीकृष्णांविषयी तर ते तुम्ही मला विचारू शकता। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन। तर या अध्यायास आपण आता सुरुवात करूयात। अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, हे केशव, बुद्धी सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असे जर तुम्हाला वाटते तर तुम्ही मला या घोर युद्धात नियुक्त होण्यास आग्रह का करीत आहात। तर अर्जुन या ठिकाणी श्रीकृष्णास प्रश्न करत आहे। तर याचं जे तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात। आपला जीवलग मित्र अर्जुन याला भौतिक दुःखाच्या महासागरातून मुक्त करण्याच्या दृष्टीने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी या पूर्वीच्या अध्यायात आत्म्याच्या स्वरूप स्थितीचे विस्तृत वर्णन केले आहे। आणि आत्मसाक्षात्काराचा मान्य केलेला मार्ग म्हणजे बुद्धियोग किंवा श्रीकृष्ण भावना हा आहे हे सांगितले आहे। काही वेळा श्रीकृष्ण भावना म्हणजे निष्क्रियत्व होय असा अपसमज केला जातो आणि अशी अपसमजूत असणारा मनुष्य बऱ्याच वेळा एकांतवासात पवित्र हरिनामाचा जप करून पूर्णपणे श्रीकृष्ण भावना भावित होण्याकडे प्रवृत्त होतो। मात्र श्रीकृष्ण भावनेच्या तत्वज्ञानात पारंगत झाल्याविना एकांत स्थळी पवित्र हरिनामाचा जप करणे उचित नाही। कारण अशा ठिकाणी अज्ञानी लोकांकडून केवळ निरर्थक मान सन्मानच प्राप्त होतो। अर्जुनाला वाटते की श्रीकृष्ण भावना बुद्धियोग किंवा आध्यात्मिक पथावरील ज्ञानविषयक बुद्धी म्हणजेच सक्रिय जीवनातून निवृत्त होऊन एकांतवासात जप तप याचे आचरण करणे होय। दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अर्जुनाला श्रीकृष्ण भावनेचे कारण सांगून चतुराईने युद्ध टाळायचे होते, परंतु प्रामाणिक शिष्य म्हणून त्याने ही गोष्ट आपल्या गुरु समोर मांडली आणि आपल्यासाठी आचरणीय अशा उचित मार्गाविषयी त्यांना प्रश्न केला। याचे उत्तर म्हणून भगवान श्रीकृष्णांनी श्रीकृष्ण भावना भावित कर्म किंवा कर्मयोगाचे विस्तृत वर्णन या तिसऱ्या अध्यायामध्ये केले आहे। तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात। तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे, म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा असं श्रीकृष्णांना अर्जुन सांगतोय। तर याचं ते तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात। या पूर्वीच्या अध्यायात भगवद्गीतेचे प्रास्ताविक निवेदन म्हणून सांख्ययोग बुद्धियोगाद्वारे इंद्रिय निग्रहण, निष्काम कर्म आणि नवसाधकाची स्थिती इत्यादी विषयी मार्गदर्शन याचे वर्णन करण्यात आले आहे। पण या सर्वांची मांडणी पद्धतशीरपणे करण्यात आली नव्हती, म्हणून आकलन किंवा बोध होण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी या मार्गाची सुसंबद्ध मांडणी आवश्यक होती। यास्तव वरकरणी गोंधळून टाकणाऱ्या या गोष्टीचे स्पष्टीकरण अर्जुनाला हवे होते, ज्यामुळे सर्वसाधारण लोकही विपर्यास न करता त्याचा स्वीकार करू शकतील। शब्दच्छल करून अर्जुनाला गोंधळून टाकावे हा जरी श्रीकृष्णाचा उपदेश नव्हता तरी अर्जुनाला श्रीकृष्ण भावनेची पद्धती म्हणजे निष्क्रियत्व की सक्रिय सेवा आहे हे समजू शकले नाही।
दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे भगवद्गीतेचे रहस्य समजून घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अर्जुन आपल्या प्रश्नांद्वारे श्रीकृष्ण भावनेचा मार्ग मोकळा करीत आहे। तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात। श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वीच सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्याचे दोन वर्ग आहेत। काही जणांचा तात्त्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांचा भक्तिमय सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो। तर याचं ते तात्पर्य आहे ते आपण जाणून घेऊयात। दुसऱ्या अध्यायातील 19व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांख्ययोग आणि कर्मयोग किंवा बुद्धियोग आणि दोन मार्गाचे वर्णन केले आहे। याच मार्गाचे अधिक स्पष्टीकरण भगवंत वर्तमान श्लोकामध्ये करीत आहेत। ज्या लोकांची प्रायोगिक ज्ञान आणि तत्वज्ञान यांच्या साहाय्याने तर्क करून वस्तूचे ज्ञान प्राप्त करण्याची प्रवृत्ती आहे, त्यांच्यासाठी सांख्ययोग अर्थात आत्मा आणि प्रवृत्तीच्या स्वरूपाचे ज्ञान ही विषय वस्तू आहे। तर आज आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचे तात्पर्य जाणून घेतलं। तर उद्यापासून आपण पुढील श्लोकाचे अर्थ व त्याचे तात्पर्य जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही हे जाणून घ्या की आता आपला भगवद्गीतेतील तृतीय अध्याय चालू आहे, म्हणजे तिसरा अध्याय। आणि या अध्यायासंबंधी जरी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय श्री कृष्ण, जय श्रीराम।